की आर्वी हे 50 किलोमीटर आहे आणि या आर्वीचा विकास करणं या विदर्भाचा सुपुत्र म्हणून माझं कर्तव्य आहे। आणि या आर्वीच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीव्ही चिन्हावर जे जे उमेदवार आहे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा। हे उमेदवार म्हणजे मी आणि यांची ताकद वाढवा म्हणजे माझी ताकद वाढेल आणि माझी ताकद वाढेल तर मी तुमची ताकद वाढवील हे आपल्याला वचन देतो। कारण की तुम्ही बघितलं या आर्वीमध्ये माजी आमदार आणि आमदार या दोघांच्या अस्तित्वाची लढाई आहे, पण आमची जनतेच्या विकासाच्या अस्तित्वाची लढाई आहे। कोणत्या माजी आणि आजी आमदाराच्या अस्तित्वाची लढाई नाही, ते या जनतेच्या विकासाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईसाठी स्वाभिमानचे उमेदवार उभे आहेत। म्हणून आज सगळ्यांना या हृदयातून विनंती करतो, मला तर माहिती नाही ती बाई कुठून आली, त्या बाईची भावना, त्या बाईची आपुलकी, अशा आमच्या महिला जेव्हा मी पाहिलं आर्वीमध्ये जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन केलं तेव्हा तेव्हा त्यांना किती केसेस त्यांच्यावर लागल्या, किती स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर केसेस लागल्या याचा तुम्ही जाणीव तुम्हाला नाहीये। जेवढ्या केसेस त्यांच्यावर लागल्या त्यांना जमानत घ्यायसाठी सुद्धा पैसे नव्हते, अशा परिस्थितीमध्ये यांनी आंदोलन केले। अनेकदा यांनी एक दिवस कोठडीमध्ये आले, दुसऱ्या दिवशी जमानत घेतल्या। अशा परिस्थितीमध्ये काम करणारा स्वाभिमानचा कार्यकर्ता तळागाळातल्या जनतेसाठी लढणारा कार्यकर्ता आहे। आणि आज तुम्हाला ज्या नगरपालिकेची निवडणूक आहे आपल्याला माहित आहे सर्वसामान्यांचे प्रश्न हे नगरपालिकेतून निर्माण होतात। ते रस्त्याचे असू द्या, लाईट असू द्या, साफसफाई असू द्या, नाला असू द्या, घरकुल असू द्या की घराघरामध्ये शौचालय असू द्या, हा पहिली पायरी म्हणजे नगरपालिका असते। आणि या नगरपालिकेमध्ये काम करणारा माणूस तो कार्यकर्ता असला पाहिजे आणि कार्यकर्ता हा नगरपालिकेला न्याय देऊ शकते। नाही तर आपण विचार करू की मोदीजी सभा देत आहे, भाषण देत आहे आणि पुन्हा मतदान दाबायची। मोदीजी तर झाडू मारायला येणार नाहीये, हा दिलीपच झाडू मारणार आहे इथं। आणि हे टीव्हीचे कार्यकर्ते झाडू मारणार आहे, कारण की तुम्ही बघितलेलं आहे इथे आता की ज्या नकली नोटा आहे त्या काँग्रेस जवळ आहे आणि असली नोटा बीजेपी जवळ आहे। बरोबर आहे ना? नकली नोटा काँग्रेस जवळ आणि असली नोटा बीजेपी जवळ, पण असली उमेदवार इथे बसले आहे। हे असली उमेदवार आहे जे खऱ्या अर्थानं गोरगरिबांची सेवा करेल, गोरगरिबांना न्याय देईल, युवकांना न्याय देईल, गरिबांच्या तळागाळातले प्रश्न सोडवाल असे उमेदवार मी तुम्हाला दिलेले आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो, नकली नोटा घ्या की असली नोटा घ्या, नोटा काँग्रेस आणि बीजेपी कडनं घ्या, मतदान टीव्ही चिन्हाला करा, हे आपल्याला नम्र विनंती करतो। कारण की तुम्ही पाहिलं आम्ही अमरावती